मित्रांनो, तर आज संध्याकाळ झालेली आहे. तर आम्ही आज काहीतरी स्पेशल गावाकडचं बनवावं म्हणलं. तर चला तुम्हाला दाखवते आज काय बनवणार आहे. हे बघा, वडापावचं साहित्य बनवून ठेवलं. मी बनवलं पण सगळं डायरेक्ट मी व्हिडिओमध्ये दाखवू शकले नाही. जे गोळे आहेत तेच डायरेक्ट बनवलेत आता हे. आणि तर बघू शकता तुम्ही या प्रकारे असे गोळे बनवले. तर आता मी तेल गरम करायला टाकले. तर हे बघा, मी बेसन जे होतं ते बनवायला टाकलं होतं. हे बघा, असं बेटर तयार करायचं. आणि जे आता जे बघितलं तुम्ही ते हे होतं, काय म्हणतात त्याला, कणसाचं हे होतं, साल होतं. तर मित्रांनो, हे सगळं माझं बेटर तयार झालंय. आता तेल गरम करायला ठेवले. चला दाखवते तुम्हाला. हे बघा, तेल गरम झाले का मी चेक करते. तेल गरम झाले का बघण्यासाठी असं एक करायचं आणि एक असं बुडून बघायचं, म्हणजे आपल्याला कळते हो भरपूर तेल गरम झालंय. तर चला आपण तयारी करू. तरी आता मी पहिला वडा घेते, असं बुडवते. एकदम छोटे, एकदम न कळत आत असं हाताने तेलमध्ये सोडायचे असे. हे बघा, असे फास्टमध्ये सोडायचे, म्हणजे आपलं तेल जास्त हे होत नाही. हे बघा, असे टाकायचे. असे या प्रकारे असं मी टाकून घेते मित्रांनो. हे बघा, हे बघा. आता मी याला उरपाट्या करते. तर एक बाजून शेकलं ह्याला, कारण तेल आपलं अगोदर भरपूर गरम झालं म्हणजे अगोदर. त्यामुळे असं तेल जर गरम असेल ना, लगेच त्याला पलटी मारायचं, नंतर लाल भडक होतं वडा, खायला स्वादिष्ट लागत नाही. हे बघा, करपू द्यायचं नाही बघा कुठल्याच बाजून. हे बघा, असे तयार करायचे. बघा किती मस्तपैकी भाजलेत. तर आता हे माझे वडे भाजलेत मित्रांनो. हे बघा, बघू शकता वडे भाजले. तर आता मी याला काढणार आहे एका बाउलमध्ये. तर हे बघा मित्रांनो, आता मी काढले हे वडे. असे या प्रकारे असे मस्तपैकी भाजून झाले ते. हे बघा, मी दुसरं भाजायला टाकलेलं आहे. आता राहिलेत आपले एवढे वडे, एवढे टाकून घेते मी फास्टमध्ये. आता हे बघा मित्रांनो, हे पण माझे भाजून झालेले आहेत. आता ह्याला असं लाल होईपर्यंत भाजायचं. आता मी हे काढत आहे. हे बघा, बघा हे अशा प्रकारे भाजायचं मस्तपैकी. हे बघा, आता राहिले ती लास्ट स्टेप. ते एवढे वडे भाजते. उरलेल्या वड्यामध्ये मस्तपैकी आता मिरच्या भाजणार आहे. आणि लाद्या काय 2-3 आणलेत लाद्या. 80 पाव आणलेत आज मस्तपैकी. आता संपले तर पाव हरकत नाही, उद्या बी पाव सगळं चहा खातील लेकरं. पण आता ही मस्तपैकी बनवली असं मित्रांनो. हे बघा, असं मस्तपैकी बनवायचं. घरातलं आपल्या कधी बी चांगलं बाहेरून विकत आणून खाण्याऐवजी. बघा, बघा. तर माझे एवढे वडे बनवून झालेत मित्रांनो. आता मी बनवत आहे गोल भजी. आता हे बघा, पीठ एवढं राहिलंय बेटर. तर राहू दे, कुठं टाकू, गोल भजी बनवून टाकते. टाइम वेस्ट. तिथं बस की. क्या है दाखवू का तुला काय आहे? अरे हो बाबा, बघ तू उलट बोलायला मला. बोलाय तुला. हे बघा, गोल भजी करलेत मी. हे बघा, आता भजी अशी झाले त्या प्रकारे. मस्तपैकी अशी भजी ओलतून घेते.
हे वाटत असेल तुम्हाला हे किती घाण आहे, घाण नाही आहे, गंजलेलं आहे सगळं. बरं. शिगडीला आहे दिवसाचे, त्यामुळं गंजलेले ते निघत नाही गंज त्याचा. नाहीतर कोणतरी येऊन कमेंट करेल मला तसले, त्यामुळं अगोदर सांगावं म्हणलं तुम्हाला. हे बघा आता झाले माझे हे, त्याला मी काढते. हे बघा ह्या प्रकारे झालेत भजी, कारण हे लेकरांसाठी आहे, कारण लेकरं खात नाही ते वडापाव. हे बघा आता हे टाकते मी कडेला. आता हे टाकून घेते मी फास्टमध्ये, टाइम वेस्ट न करता. कारण यामध्ये अजून आपल्याला 1-2-4 मिरच्या सोडायच्या आहेत. पटमिना इथून सोडायचं आणि पळून जायचं. हे मिरच्या, ही वडे ओके, खायला सुरुवात करते. ओके हे बघा आता एवढं बनवले. आता हे वडे आहे ते आता मी वाढते जेवायला. बघा वडापाव अशी वडे आहे. आता ही मिरची बघा, हे मस्तपैकी असं वडापाव बनवला बघा. आणि हे भजी. ठीक आहे मित्रांनो, वडापाव रेसिपी बघते खाऊन. तर ठीक आहे मित्रांनो, 1 नंबर वडापाव झालाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि व्हिडिओमध्ये तू काय खाणार आहे? काय झालं काय